पक्ष आणि खासदार आमदार वाचवायचे असतील तर उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा. गेल्या 2 दिवसापासून अशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत. खरंच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी हे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे का? कारण कालच एक रात्री महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक 3 जागेवरती झाली. एक बैठक दिल्लीमध्ये झाली काँग्रेसची, दुसरी बैठक समाजवादी पार्टीची झाली आणि तिसरी बैठक महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 9 खासदार आहेत आणि सभेला आले होते फक्त 4च खासदार, 5 खासदार आलेच नव्हते. दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या मीटिंगमध्येही तसंच काहीतरी घडलं. सांगण्यात येते या मीटिंगनंतर एक मोठा निर्णय घेण्यात आलाय, ज्यामुळे भाजप सरकारलाही धक्का बसलाय. नेमकं त्या बैठकीमधून काय निर्णय घेण्यात आलाय? भारतामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये नेमकं कोणती भूमिका घेतली? चला आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊ. आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सध्या महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये एकच राजकारण चालू आहे, ते म्हणजे फोडाफोडीचं. आणि हे राजकारण कोण करतंय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. दुसऱ्या पक्षाला टार्गेट केलं जातंय, त्यामधले खासदार आमदार आपल्याकडे घेतले जात आहेत. आत्ता नुकतीच घडलेली घटना ते म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष असणारा तृणमूल काँग्रेस या पक्षाला अशा पद्धतीने फोडले, आता त्यांच्याकडे स्वतःचे खासदार देखील राहिले नाहीत. तृणमूल काँग्रेसकडे टोटल 28 खासदार होते, त्यामधील तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडले आणि हे सर्व 20 खासदार कोणत्या पक्षामध्ये गेलेत हे नाव ऐकून आपण हैराण व्हाल. त्यामुळे गेल्या 8 दिवसापासून एकच चर्चा चालू होती. अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस या सर्व पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं. खरं तर यामधील 2 पक्ष हे काँग्रेसमधूनच बाहेर पडले होते, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस. पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी यांचं अस्तित्व वेगळं आहे. मुलायम सिंग यांची परंपरा म्हणजे अखिलेश यादव, लाल टोपी, स्वातंत्र्य वळख आणि स्वतःची विचारधारा. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, मराठी अस्मिता आणि दशकानुदशकं उभं राहिलेलं संघटन. मग आता हे पक्ष स्वतःचे खासदार आमदार आणि पक्ष वाचवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व विसरून काँग्रेसमध्ये जातील का? या गोष्टीची कल्पना करणं कठीण आहे. पण पश्चिम बंगालमध्ये जे घडले आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे काय घडले, कशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे हा प्रश्न आता अस्तित्वाचा किंवा अस्मितेचा राहिलेला नाही. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तृणमूल काँग्रेसचा बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पक्ष पूर्णपणे फोडायला सुरुवात केली. त्यांच्याकडे 28 खासदार होते, त्यातले 20 खासदार बाजूला निघाले. अगोदर सांगितलं जात होतं ते सर्व 20 खासदार भाजपमध्ये जाणार, पण ते खासदार भाजप पक्षामध्ये गेले नाहीत. ते गेले अशा एका पक्षामध्ये ज्याचं नावसुद्धा कोणाला माहिती नाही, नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये, शॉर्टकटमध्ये NCPI, नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडिया. या पक्षाने कोणती लोकसभेची निवडणूक लढली नाही, कोणती विधानसभेची निवडणूक लढली नाही आणि अचानक त्यांच्याकडे 20 खासदार जाणार याबद्दल लोकांना आश्चर्य वाटलं. पण तो पक्ष भाजपच्या अध्यक्षतेखाली काम करतोय आणि तो NDAचा सर्वात मोठा सहयोगी पक्ष बनणार. एकनाथ शिंदे असो किंवा चंद्रबाबू नायडू असो किंवा नितीश कुमार असो, यांच्यापेक्षा सर्वात मोठा पक्ष. आणि कोणाच्या कृपेमुळे हे आपल्याला समजलंच असेल. आता त्या 20 खासदारांना NDAमध्ये म्हणजे भाजपमध्ये घेण्यासाठी काय आयडिया लावली बघा. जर तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जी यांचे 20 खासदार डायरेक्ट भाजपमध्ये गेले असते तर ममता बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षाकडे तक्रार केली असती, हे पक्षांतर आहे, यांना अपात्र ठरवा, आणि लोकसभेच्या अध्यक्षांना ती मंजुरी द्यावा लागली असती, म्हणजे 20 खासदार अपात्र ठरले असते. त्यासाठी दावा करण्यात आला की ते 20 खासदार भाजपमध्ये जात नाहीये, 2/3 दुसऱ्या पक्षामध्ये जात आहे. झालं असं की 20 खासदारांची खासदारकीही वाचली, लोकसभेचे अध्यक्ष त्याच्यावरती कारवाई करू शकत नाही आणि तो पक्ष भाजपला समर्थनही देऊ शकेल. या सर्वांमधून एक संदेश स्पष्ट दिसू लागला आहे, तो म्हणजे आता केवळ निवडणूक जिंकणं किंवा हरणं फक्त एवढाच प्रश्न राहिला नाही. प्रश्न असा आहे, तुम्ही निवडणूक हारला तर तुमचा पक्ष टिकणार नाही. आणि इथूनच उद्धव ठाकरे आणि समाजवादी पार्टी या पक्षाचं नाव समोर येतंय. तृणमूल काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलवली होती.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे 9 खासदार आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, कारण की महाराष्ट्रामध्ये अगोदरच शिवसेना फुटली आहे आणि त्यांचं स्वतःचं पक्षचिन्ह देखील गेलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. पण या बैठकीमध्ये एक वेगळीच घटना घडली. 9 खासदारांची बैठक बोलवली, त्यामधील 5 खासदार उपस्थित नव्हते आणि ते खासदारांचा आकडा 2/3 आकडा असतो. म्हणजे कोणत्याही पक्षातून बाहेर पडण्यासाठी हा आकडा पुरेसा असतो. आणि गेल्या काही दिवसापासून आपण ऐकतोच आहे, एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये उद्धव ठाकरे यांचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांना पक्ष फुटण्याचा अनुभव अगोदरच आलाय आणि आत्ताही त्यांचे खासदार त्यांच्या पक्षातून निघून गेले तर हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात मोठा पक्ष मानला जाणारा अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टी या पक्षासमोरही तोच प्रश्न आहे. सर्वात विशेष म्हणजे काँग्रेस पक्ष किंवा भाजप पक्ष या पक्षाशी कोणालाही घेणं देणं नाही, तरी देखील देशातील सामाजिक कार्यकर्ता म्हणतायत आता परिस्थिती अशी आली आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी असो किंवा तृणमूल काँग्रेस असो, या सर्वांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावे, तरच तुम्ही या दलदलीमधून बाहेर येऊ शकता. अन्यथा तुमचा पक्ष फुटण्यापासून तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही. पक्षाचं आत्ता जे नाव आहे, काही दिवसांनी ते पक्षाचं नाव देखील गायब होऊ शकतं. आता या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली. आता बरीचशी लोक म्हणतील, जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा समाजवादी पार्टी असो किंवा तृणमूल काँग्रेस असो, हे एकत्र आले तर काय फरक पडेल? फरक पडतोय, जरा समजून घ्या. बघा, काँग्रेस पक्षाकडे स्वतःचे खासदार 99 आहेत. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीकडे सर्वात जास्त खासदार आहेत, ते म्हणजे 39. उद्धव ठाकरे यांच्याकडे 9 खासदार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत आणि देशामधील काही प्रादेशिक पक्ष आहेत जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत, त्यांच्याकडे पण कोणाकडे 1 खासदार आहे, कोणाकडे 2 खासदार आहेत. या सर्वांनी जर काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन केला तर काँग्रेसचा आकडा खूप मोठा होतोय. जवळपास 170-180 खासदार त्यांच्याकडे होत आहेत. आता याचा फायदा कसा होईल बघा. जर काँग्रेसकडे 170-180 खासदार झाले, सर्व पक्षांनी आपलं काँग्रेसमध्ये विलीन केलं, तर त्या पक्षामधून कोणालाही बाहेर पडायचं असेल तर त्याला 2/3 आकडा लागतो. ते 170 जर खासदार असले तर त्या पक्षामधून बाहेर पडण्यासाठी जवळपास तुम्हाला 115 ते 120 खासदार लागतील आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष फुटणं अशक्य आहे. जर देशामधील विविध पक्षांना, छोट्या पक्षांना, मोठ्या पक्षांना जर आपला पक्ष वाचवायचा असेल, आपले खासदार वाचवायचे असेल, तर त्यांच्यासमोर एकच शेवटचा पर्याय, तो म्हणजे काँग्रेसमध्ये विलीन होणं. शरद पवारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. ते आपलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी तयार आहेत. तिकडे ममता बॅनर्जी यांनी देखील तयारी दर्शवली आहे. पण प्रश्न इथे येतो, जी शिवसेना वर्षानुवर्ष महाराष्ट्रात आहे, ती शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल का? जी अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी वर्षानुवर्ष आहे, ती काँग्रेसमध्ये विलीन होईल का? कारण की हे पक्ष कधी काँग्रेसचा सहभागी नव्हतेच. पण जर पक्ष वाचवायचा असेल, खासदार वाचवायचे असतील, तर हाच एक शेवटचा पर्याय सर्वांसमोर दिसतोय. याचं एक उदाहरण समजून घ्या. देशामध्ये 2च पक्ष आहेत, काँग्रेस आणि भाजप. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाचे खासदार फुटणं किंवा पक्षाला फोडणं कठीण जाईल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादींनी तयारी दर्शवली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तयारी दर्शवली आहे. काय उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव